अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमा उद्या सोमवार दुपारी 12:23 लागणार आहे आणि मंगळवारी म्हणजे 7 तारखेला दुपारी सकाळी 9:18 संपणार आहे। तर उद्या आणि परवा आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। तर अशी एक मी गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट तुम्ही जर नारळावरती लिहिली तर तुम्हाला अनलिमिटेड पैसा मिळेल। तुमचा कुठलाही व्यवसाय, नोकरी असेल किंवा अजून काय असेल त्यात इतका पैसा येईल की तुम्हाला मोजता येणार नाही इतका। पण हे करत असताना समजा तुम्ही व्यवसाय करता तर व्यवसायात पूर्ण लक्ष घातलं पाहिजे, धडपडलं पाहिजे, कष्ट केले पाहिजे। नोकरी करत असाल, ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करता, कॉलेजवर असाल, हायस्कूलवर असाल, कंपनीत असाल, IT कंपनी असेल, प्रायव्हेट कंपनी असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल, तिथे तुम्ही मनापासून कष्ट आणि मनापासून काम केलं तर तुम्हाला तिथं प्रमोशन मिळेल, पगार वाढ होईल आणि त्यातून तुमच्या घरात खूप पैसा येईल। असा एक उपाय मी सांगणार आहे। बघा, उद्या कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमा म्हणजे कोण जागा हे बघण्यासाठी माता लक्ष्मी रात्री 12 वाजता प्रत्येकाच्या दारामध्ये येत असते। ज्या घराचा दरवाजा उघडा आहे, ज्या घरातले लोक जागी आहेत त्या घरात धन धान्य, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर इतकं भरभरून मिळतं की सगळं त्या घरात मिळत असतं आणि अशा वेळेला अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते। अशा वेळेला अलक्ष्मी सुद्धा तुमच्या घराच्या दारात येत असते आणि लक्ष्मी सुद्धा येत असते। ज्या घरामध्ये जागे असतात त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी असते। ज्या घरामध्ये लोक दरवाजा लावलेले असतात, झोपलेले नसतात, त्या घरामध्ये अलक्ष्मी असते आणि घरामध्ये पैशाची आवक कमी होते, पैसा थांबत नाही, पैसा स्थिर राहत नाही, पैशाची चंचल होते। म्हणून उद्या रात्री 12 ते 1:30 ह्या वेळेत तुम्ही इंद्र, कुबेर, चंद्र, माता लक्ष्मी ह्यांची सेवा जास्तीत जास्त करायची। बघा, उद्या कुबेर, लक्ष्मी, इंद्र, चंद्र ह्यांची जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे। आता ज्यांचे पिरियड्स आहेत त्यांनी यूट्यूबला लावून तुम्ही सेवा केला तरी चालेल। ज्यांना सूतक आहे, ज्यांना विटाळ आहे त्यांनी काय करायचं बघा, गरोदर स्त्रिया असतील, ज्यांना बसणं शक्य नाही, अशाने यूट्यूबला लावून तुम्ही हे उपाय सेवा करू शकता। आता बघा, वयस्कर माणसं आहेत, आजारी माणसं आहेत, गोळ्या चालू आहेत, BP, शुगर, ज्यांना पित्ताचा त्रास आहे, हे इतका वेळ जागे राहू शकत नाहीत, जागृत त्यांना सहन होत नाही, तर त्यांनी संध्याकाळी प्रदोषकाळी एक दिवा लावायचा आणि ह्या सगळ्या सेवा करायच्या। कोणत्या कोणत्या बघा, लक्ष्मीचा मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, ह्याचा मंत्र म्हणा 108 वेळा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडेचे मंत्र म्हणा, श्री स्वामी समर्थाचा मंत्र म्हणा। त्यानंतर बघा, तुम्ही उद्या महालक्ष्मी अष्टकं म्हणा, सिद्धपुंजिका स्तोत्र म्हणा, त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र असेल, विष्णू सहस्त्रनामावली असेल, त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तशती पाठ करा। इतके प्रभावी उपाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जरी तुम्ही केला उद्या संध्याकाळी अगदी 11 माळी केला तर जिथे भगवानांची सेवा तिथे माता लक्ष्मी आपोआपच येत असते। त्यामुळे हे करू शकता। कोणी ज्या आजारी आहेत त्यांनी आणि ज्यांना शक्य आपल्यासारख्यांना त्यांनी रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत 1-1:30 वाजेपर्यंत जागं राहायचं आणि दुधाचा खिरीचा नैवेद्य जो आहे तो चंद्राच्या प्रकाशात ठेवायचा। त्यानंतर नैवेद्य दाखवायचा माता लक्ष्मीला, चंद्राला, इंद्राला आणि त्यानंतर आपण सगळ्या घरातल्याने हा खिरीचा किंवा दुधाचा प्रसाद ग्रहण करायचा। त्यानंतर बघा, उद्या असा एक उपाय करायचा आहे, तो उपाय केल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड पैसा मिळेल। पैसा इतका येईल की तुम्ही जे कष्ट करता त्याचं फळ नक्की मिळेल। आता मी आमच्या साहेबांच्या कंपनीचा व्यवसाय व्यवस्थित वाढावा आणि व्यवसायात प्रगती व्हावी, अजून कामं आमच्या कंपनीला मिळावीत म्हणून मी हा एक उपाय उद्या नक्की करणार आहे। कारण आमची कंपनी मुंबईला आहे आणि आमच्या कंपनीत आमच्या साहेबांना खूप प्रगती व्हावी ह्यासाठी मी नक्की उद्या हा एक उपाय करणार आहे। तर बघा, उद्या काय करायचं, एक नारळ घ्यायचा, हा नारळ स्वच्छ पुसून घ्यायचा, त्याला थोडंसं गोमूत्राचा हात लावला तरी चालेल
आणि त्यावरती हिरव्या स्केच पेननं एक वाक्य लिहायचं। हे वाक्य कोणतं तर 64 योगिनीमधील हे 28व्या योगिनीचं नाव आहे। हे नाव तुम्ही त्या नारळावरती लिहायचं आणि हा नारळ तुम्ही देवघरामध्ये जिथं तुम्ही पूजा करता त्या देवघरामध्ये एका स्टीलच्या डिशमध्ये लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं, त्यावरती ठेवायचा। कोणतं वाक्य बघा, सगळ्यात पहिल्यांदा वाक्य खूप महत्त्वाचं आहे, एकच शब्द आहे पण अतिशय महत्त्वाचा आहे, विकतामना। विकतामना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे वाक्य देणार आहे, नक्की काळजीपूर्वक बघा आणि हे एकच शब्द हिरव्या स्केच पेननं नारळवरती लिहायचा आणि त्यानंतर हा नारळ देवघरात तुम्ही ठेवायचा। कसा ठेवायचा, एक स्टीलचं डिश घ्या, तामण घ्या, त्यामध्ये पिवळं किंवा लाल वस्त्र अंतरा, त्यावरती नारळ ठेवायचा, थोड्या अखंड अक्षदा व्हायच्या, ज्याला हळद कुंकू लावलेलं असतं ते अखंड तांदूळ व्हायची, धूप दीप अगरबत्ती ओवाळायची, माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा 108 वेळा, कुबेर मंत्र म्हणा, त्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणा, विष्णू सहस्त्रनाम, ह्या सगळ्या सेवा त्या नारळासमोर नारळ ठेवून करायच्या आणि त्यानंतर हा नारळ तुम्ही त्या जे कापड अंतरलेलं आहे त्या कापडात बांधायचा आणि जिथे धन तुम्ही ठेवता, जिथे व्यवसाय आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवायचा। आता तुमचं तिजोरी असेल तर तिजोरीच्या जिथे तुम्ही दागिने पैसा ठेवता तिथं ठेवा। समजा तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या टेबलच्या खाली ड्रॉवरमध्ये किंवा जिथं व्यवसाय तिथं तुम्ही लक्ष्मीची पूजा वगैरे केलेली असते त्या फोटोच्या तिथे जरी तुम्ही ठेवला तरी चालेल आणि त्याला दररोज अगरबत्ती धूप जे आहे त्याची धूर द्यायचा, म्हणजे चार्ज करायचं। हा उपाय नक्की करा। मी सुद्धा आमच्या साहेबांच्या कंपनीच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी नक्की हा उद्या उपाय करणार आहे, तुम्ही सुद्धा करा। आता उद्या तुम्हाला हा उपाय करता येत नाही, विटाळ आहे, तर परवा दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी 9:18 आधी करायचं। उदय तिथीची पौर्णिमा सुद्धा अतिशय चांगली आहे, त्यामुळे नक्की तुम्ही परवा दिवशी म्हणजे मंगळवारी 7 तारखेला सुद्धा हा उपाय करू शकता। वाक्य अजून एकदा ऐका, 64 योगिनीमधील 28व्या योगिनीचं नाव आहे विकतामना। विकतामना, विकतामना हे वाक्य लक्षात ठेवा। ह्यानं काय होईल, तुमचा व्यवसाय वाढेल, व्यवसायात कामं मिळतील, त्यानंतर बघा आरोग्य चांगलं राहील, मुलांसाठी मुलांच्या ज्या इच्छा आहेत त्यासाठी करू शकता, त्यानंतर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन किंवा पगारवाढीसाठी असेल, तुमचं कुठलंही खूप महत्त्वाचं काम आहे त्यासाठी नक्की हा उपाय तुम्ही करू शकता। तुम्ही हे वाक्य दररोज, हा उपाय उद्या केल्यानंतर दररोज 11 वेळा, फक्त तुम्ही 11 वेळा विकतामना 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 असं 11 वेळा जरी बोलला तरी बघा तुम्हाला किती फरक पडणार आहे। हा उपाय नक्की तुम्ही करा, मी सुद्धा करणार आहे। आमच्या साहेबांच्या कंपनीसाठी म्हणजे शिवच्या बाबांच्या कंपनीसाठी, त्यानंतर मुलीला मुलगीच्या कंपनीसाठी मी मंगळवारी करायला लावणार आहे। उद्या तिला करता येणार नाही अडचण असल्यामुळं, त्यामुळे तिचा उपाय करेल मी, आमच्या साहेबांच्या कंपनीसाठी करणार आहे। नक्की उपाय करा, तुम्हीही करा आणि स्वतः अनुभव घ्या। एवढा पैसा तुमच्याकडे येईल, एवढा पैसा येईल की तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल ह्या उपायाने इतका फरक पडतो का, इतका खात्रीशीर आणि इतका महत्त्वाचा, 1001% महत्त्वाचा हा उपाय नक्की तुम्ही करा। उपाय केल्यानंतर तुम्हाला खरंच वाटेल की किती प्रभावशाली उपाय आहे, त्यामुळे नक्की उपाय करा आणि पैसा जो आहे तो अखंड स्थिर आणि भरभराट तुमच्या घरामध्ये होणार। अनलिमिटेड पैसा तर येणारच आणि तुमच्या सगळ्यांचं आरोग्य मन चांगलं राहणार। नक्की उपाय करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप पैसा आलेला आहे, सगळ्यांचं आरोग्य उत्तमाचं आहे, तुम्ही सगळे जगातील सगळ्यात सुखी समाधानी आरोग्यदायी व्यक्ती आहात असं मी मॅनिफेस्टिंग करते। तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सगळ्यांच्या वरती माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा
खूप मोठा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ.